नमस्कार मित्रांनो, आज थोडक्यात ताणतणावाबद्दल आपण जाणून घेऊयात. मनातील नकारात्मक अनावश्यक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी अवस्था निर्माण होते त्यालाच तणाव असं म्हणतात. परिस्थितीत अचानक बदल झाल्यामुळे अशी अवस्था निर्माण होते. ताणाशी योग्य प्रकारे जुळवून न घेता आल्यामुळे जीवनातील आनंद, स्वास्थ्य हरवलेल्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तणावाची आता कारणे काय आहेत? आर्थिक समस्या, आजारपण, नोकरी गमावणे, जवळची व्यक्तीचा मृत्यू, नकारात्मक विचार, तसेच अपेक्षाभंग होणे. आता पटकन लगेच ताण कोणाला येतो? जे लोक खूप जास्त संवेदनशील असतात, खूप सेन्सिटिव्ह असतात, ते लोक पटकन ताणाला बळी पडतात. निराशा, चिंता, अन्याय या भावना काही लोकांना जास्त तणावग्रस्त वाटू शकतात. रोजच्या जीवनातील घटना त्यामुळे ताण निर्माण होऊ शकतो. ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला पाहिजे त्या गोष्टींना आपण अतिशय जास्त महत्त्व देतो, त्यामुळे पण ताण निर्माण होतो. तणावामुळे काय होते? कुठेही लक्ष लागत नाही, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मग यामुळे फोकस नाही होत, फोकस करता येत नाही, म्हणजे एकाग्रता होत नाही. मग ग्रास्पिंग होत नाही, त्यामुळे स्मरणशक्तीचे प्रॉब्लेम सुरू होतात. उत्साह न वाटणे, उदास वाटणे, अतिराग येणे, निद्रानाश आणि सतत दुःखी राहणे, उदास राहणे. आता या तणावाची चिन्हे, लक्षणे काय आहेत? ताणामध्ये अनेक प्रकारची शारीरिक, भावनिक लक्षणे असू शकतात. त्यामुळे दैनंदिन कामे जास्त आव्हानात्मक होऊन बसतात. बऱ्याच गोष्टी विसरणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येणे, थकवा, जास्त झोप किंवा निद्रानाश, पित्त वाढणे, अपचन, पोटाचे विकार होऊ शकतात. अतिविचाराने रक्तातील उष्णता देखील वाढू शकते. आता तणावाचे परिणाम. तणावामुळे तुमचे विचार, भावना, तुमच्या वागणुकीवर परिणाम होऊ शकतो. सामान्य तणावाची लक्षणे जाणून घेतल्याने तुम्हाला त्याचे व्यवस्थापन करता येईल. तणाव कमी करण्यासाठी काय उपाय कराल? तणावाचं कारण, ताणाचं कारण शोधा. कशामुळे तणाव आहे? आता उपाय शोधा. काय झाले याचा विचार न करता पुढे काय करायचे ते बघा. स्वतःला वेळ द्या, समजून घ्या. ज्या गोष्टीने आनंद मिळतो ते करा. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा, व्यायाम करा, पायी फिरायला जा. एखाद्या समस्येचे उत्तर सापडत नसेल तर त्यावर सतत विचार करत बसू नका. गाणे ऐका, फिरून या, पुस्तक वाचणे, आवडीचा पदार्थ खाणे, याने मेंदूला स्फूर्ती मिळते. निसर्गासोबत थोडासा वेळ घालवा. आता मदतीबद्दल. मदत घेणे, मदत घ्यायलाच पाहिजे, कारण आपण काही लहान नाही होणार जर कोणाची मदत घेतली तर. जो व्यक्ती तणावग्रस्त आहे त्याने आपले मन मोकळे केले पाहिजे, शेअरिंग केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. बोलण्याने, सांगितल्याने बरेचसे प्रॉब्लेम, समस्या सुटू शकतात, मार्ग मिळू शकतो. समोरची व्यक्ती विश्वासू असली पाहिजे तरच मन मोकळे करा, नाहीतर आपण उपाय शोधायला जायचं आणि त्याचा आपल्याला अपाय होऊ शकतो. असं नको व्हायला, नाही का? परिस्थिती सतत बदलत राहणार आहे, त्यामुळे मनस्थिती ढासळू देऊ नका. कोविडने आपल्याला शिकवले, सगळे काही अनिश्चित आहे आणि पुढच्या क्षणाचा भरवसा नाही. कोविडमध्ये जे पैसेवाले होते ते गेले आणि जे साधारण होते ते वाचले. मला हे म्हणायचे आहे की पैसा हेच काही सर्वस्व नाही, तर आनंद शोधणे महत्त्वाचे आहे, जीवन जगणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, जास्त तणावात राहू नका. होमिओपॅथीमध्ये रामबाण इलाज आहे. रोजचे ताणतणाव कमी होणारे नाहीत, तर उलट नवीन आव्हाने जीवनात येणार आहेत. तर तुमची ते आव्हाने पेलण्याचे, सहनशक्ती वाढवण्याचे काम होमिओपॅथिक औषधींवर सोपवा. धन्यवाद आणि आनंदी राहा.